कलर पण किती सुंदर आहे. ग्रीन कलर मध्ये खूपच असं विंटेज लुक भेटतो या बाईकला. सगळ्यात सेक्सी बाईक वाटली माझ्या ग्रुपमधून आणि मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणता येईल. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व चांगले असताल. सो उद्या आहे 26 जानेवारी 2025. उद्या आहे गणराज्य दिन. सो गणराज्य दिनाच्या निमित्ताने ट्रायबने एक राईड ठेवली आहे पुणे ते तामिनी घाटामध्ये. सो उद्या आपण तिथेच जाणार आहोत अँड उद्याच्या राईडची जी तयारी आहे ती आज करणार आहोत. सो बरेच दिवस झाले होते की आपली बाईक खूपच घाण झाली आहे. सो आज आपण त्या बाईकला वॉश करणार आहे. नॉर्मलच वॉशिंग करणार आहे, ओल्या कपड्याने साफ करून घेणार आहे. तशीच बघायला गेले तर जास्ती डस्ट नाही आहे कुठे. टायर वगैरे वर जास्त डस्ट बसली आहे. सो आपण ती क्लीन करणार आहे अँड उद्या सकाळ सकाळ आपण तामिनी घाटाच्या दिशेने. बाईक बंद करून मला कमीत कमी 20 मिनिटं जरी झाले असतील तरी ती या बाईकमधून किती वाफा येतात ते. फक्त एक साधा कपडा लावून दाखवतो मी तुम्हाला. ओला कपडा आहे. व्हिडिओमध्ये ह्याचंच बोलत होतो मी, ही गाडी खूप हिट होती ना, हेच कारण आहे. आता 20 मिनिटं झाली तरी अजून ती शांत नाही झाली. विचार करा किती हिट होत असेल. बाईकचं एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं आणि ते म्हणजे त्याचे व्हील्स असतात. सो व्हील्स क्लीन केले ना बाईक एकदम उठून दिसते. आणि आता पाहतच असताल तुम्ही व्हील्सवर किती डस्ट आहे. सो आता ती डस्ट मी क्लीन करतोय. तुम्ही पाहू शकता की व्हील किती चकाचक झालेलं आहे. सो याच प्रकारे मागचंही व्हील क्लीन करून घेऊ. थोडासा ओला करतो कपडा अँड व्हील क्लीन करतो बेस. पॅडॅक स्टँड असतं तर बरं झालं असतं, कारण असं मागं पुढं करावं लागतं मग पूर्ण व्हील क्लीन करण्यासाठी. चल गाईज, आपली गाडी पुसून झाली. व्हील्स एकदम चकाचक निघलेत. आय नो कुठं डस्ट राहिली असेल बट पेंट एकदम चमकतोय आणि सगळीकडून एकदम मस्त झाली आहे आणि आपली गाडी आणि उद्या राईड साठी एकदम रेडी आहे. चलो आता सकाळी भेटूया. सुप्रभात मित्रांनो. सो आता गाडी कोल्ड स्टार्ट करायला लावली आहे अँड आता वाजले ते 5:40 अँड 6:30च्या दरम्यान आपल्याला पाषाणला पोचायचं आहे. मला एक जणाला पिकअप करायचं आहे. सो त्यासाठी मी लवकर निघालो आहे. तर चला आपण निघूया. सो आपल्या माईकचा इश्यू झाला आहे वाटतं. कुठंतरी वायर ब्रेक झाली आहे. आय गेस ऑडिओ रेकॉर्ड होत नाही आहे. फुल करा काका, पॉवर का. सो आज शेलचं पेट्रोल ट्राय करणार आहे. पॉवर कसा रेट आहे? 130. टॅप आहे. डाउनलोड केलाय का? ॲप नाही. काय बेनिफिट असतात का त्याचे? 50 रुपये डिस्काउंट भेटले तुम्हाला. होय, मी पहिल्यांदाच टाकतो शेलवरती. हो ठीक आहे. तुम्हाला मायलेज चांगली देते गाडी. हो बरोबर आहे. पॉवर पेट्रोल चांगलं असतं ना. आता पाव टाकलं ना, आधी तुमचं साधे टाकलं तर काय हरकत नाही. महिना 2-3 महिने नंतर म्हणजे आपण कधी कधी विषद बनवून जेवण करतो ना, तसं आहे. हा म्हणजे खरं सांगतो मी, कधी आपण मटण बिर्याणी काय असं विषय दिले काय गाडीला नाही मी रेग्युलर म्हटलं नाही, एसपीचे टाकत असतो पॉवरचं. नाही आता हा दुसरीकडे पॉवर टाका. हा इथं शेलला हे पण टाकलं. वी पॉवर चांगलं आहे ना. बऱ्याच लोकांनी सांगितलं वी पॉवर चांगलं आहे म्हणून. ते आहे. आता इथून पुढे तुम्हाला टाकाय ना, माझ्या मान्यप्रमाणे 2-3 महिन्यामध्ये हे टाका साधं. अनलीट हे पण हे पण भारी आहे. माझी प्लॅटिना गाडी आहे. हा हा हा
कधीतरी पॉवर टाकत नाही, पॉवरनं गाडी थांबत नाही, लय पडते. साधंच भारी आहे. दुसरीकडं पॉवर आपलं साधा आहे, एक तिला 112 रुपये आहे पॉवरचं. इथं आपलं साधं 120 रुपये आहे. ते टाकत आलं इथून पुढं त्या 5-6 मिनिटात ते टाका, नंतर आपण पॉवर नाही. कधीतरी मग आपण दिवाळी दसरा आला मग पॉवर टाकायचं. ठीक आहे, सांगते पण आपण तुम्ही आता बोलले म्हणून तुम्हाला मी सांगितलं. अच्छा अच्छा, चलो थँक्यू. फ्यूल गेजला काय झालंय? आला ॲक्च्युली काय झालं होतं ना, फ्यूल गेजमध्ये फक्त एकच बार दाखवतं आणि मी टँक फुल केलं होतं. आय थिंक थोडंसं एरर आला असेल डिस्प्लेमध्ये. सो आता टँक फुल दाखवतं आहे डिस्प्लेमध्ये. सो चला आता रॅम पाषाणकडे जाऊया, बाकीचे शूट आपण तिथेच करूया. आज बिग बाईक पण आहेत. ओके मॅन. आजच्या लाईनअपमध्ये सर्वात प्रथम आपल्याला बिग बाईक्स दिसतील आणि त्यानंतर 400cc बाईक्स दिसणार आहेत गाईस. बरेच लोक आले आहेत आजच्या राईडसाठी आणि बरेच लोक यायचे आहेत अजून, आणि त्यासाठी आम्ही वाट बघत आहे. अँड जे काही कोऑर्डिनेटर आहेत ते आता सगळ्या बाईकला लाईनमध्ये लावतात आहेत. सो आपण पाहतच असाल की भरपूर साऱ्या बाईक्स आलेत 400cc त्यातल्या त्यात काही रॉयल एनफिल्डच्या पण बाईक्स आहेत. हंटर आहे, मिटिओर 650 आहे. सो असे काही नाही की तुमच्याकडे फक्त ट्रायमची बाईक असेल तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, कोणतीही बाईक असेल तरी चालेल. Starting from here, the first stop will be like the fuel stop or refueling stop at Shell Swiss Road. From there directly we'll be heading to Kamini, the resort. So how the lineup is right now, the big bikes will lead. So I'm there at the lead, and at the tail of the big bikes is Sachin. After that, Sachin over there. And after that, Sia and Prana will be leading the boarded group. And at the tail are other people in the tail and three. So how the lineup is, maintain the lineup. Okay, maintain your position in the lineup. No need to overtake nobody. ठीक है, ride safe. सब लोग अच्छे से पहुँचो, breakfast करते हैं. फिर that is the last spot. उसके बाद everybody will disperse. Okay, get it? No overtaking, no overtaking from left. Even if अगर आगे जाने का है, कोई भी rider किसी rider को left से overtake नहीं करेगा. Right से करो and on before you overtake. Don't just blindly overtake. Okay. So all the best. Ride safe. I'll see you guys there. सो फायनली गाईज आपण पोहोचलो आहे पाषाण ड्राईव्ह मध्ये आणि आपण पाहतच आहेत की सर्व बाईकचे लाईनअप झालेले आहे. अँड आता आपण शेलच्या पेट्रोल पंपला जाणार आहे फ्यूल अप करण्यासाठी अँड त्यानंतर आपण तामिनीला जाणार आहोत. तो चला आता मोठो ब्लॉक सेटअपवर भेटूया. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी चेस्ट माउंट लावले आहे आणि चेस्ट माउंटला आपला एसजे कॅम लावलाय. सो काही फुटेज चेस्ट माउंट ठेवणार आहे आणि काही फुटेज माझ्या संग जे पिलियन बसला आहे ते काढणार आहे. सो आपल्याकडे आता 2-3 POV आहे गाईस. सो डिफरंट अँगल वरून तुम्हाला व्ह्यूज भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर गाईस तुम्ही पाहू शकता राईड सुरू झालेली आहे आणि आता आपण चाललोय सुस रोडला. शेलचं पेट्रोल पंप आहे तिकडे. सो तिथून आपण सगळेजण पेट्रोल भरून घ्या. आपण तर ऑलरेडी पेट्रोल भरलंय. सो आपण जरा लाईनीमध्ये लागणार आहे. सो बाकीचे लोक गेलेत पेट्रोल भरायला आणि आता आपण लाईन अप होत आहोत या ठिकाणी आणि त्यांची वाट पाहूया. आगे सब हाई एंड है, बीच में 400cc मैंने देखा था कौन सी तो बाइक जा रही है. हाँ ट्रैक्शन है, वो है बॉबर है आपने आगे. हाँ वो स्पीड पे गई थी एकदम राइट साइड पे.
सो गाईज तुम्ही विचार करत असाल की या व्हिडिओमध्ये ऑडिओ का आला नाही. सो काय झालं होतं ना, एच कॅमने जो लावला होता ना त्याची वॉटरप्रूफ केसिंग सुद्धा लावली होती आणि त्यामुळे काय झालं होतं, जो ऑडिओ होता एकदम लाईटली कॅच करत होता आणि बाकीची जी फुटेज आहे ती मोबाईलने शूट केली, त्यामुळे त्यामध्ये ऑडिओ चांगला आहे. सो ज्या रिमेनिंग बाईक्स होत्या त्यांनी फ्युलअप करून घेतले आहे आणि आता आपण निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच तांबणे घाटाकडे.
सो फायनली गाईज आपण एनकॉर रिसॉर्टला पोहोचलो आहे. आता वाजले आहेत सकाळचे 8:30. सो आपण सकाळच्या 6 वाजता निघलो होतो घरातून. अँड 6:30 पर्यंत ट्रायम्फ पाषाणला पोहोचलो होतो. आणि त्यानंतर शेलच्या पेट्रोल पंपावर फ्युल अप करून आपण तिथून डायरेक्ट इथे पोहोचलो. ऑलमोस्ट 2 तासाची जर्नी होती आपली. आणि तुम्ही बाईक्स पाहू शकता, पूर्ण ट्रायम्फच्या बाईक्स लागल्या आहेत तिथं. अँड सुरुवात करतो मी सगळ्यात पहिल्या बाईक पासून. सो आपल्या इथं सगळ्यात पहिली बाईक आहे स्क्रॅमलर 400X, जी की रॅमची 400cc मधली स्क्रॅमलर सिरीजची बाईक आहे. खूपच छान बाईक आहे. 25 mm ची सीट हाईट आहे. अँड मस्त परफॉर्मन्स आहे या बाईकचा. त्यानंतर सेकंड वाली जी बाईक आहे ना, ती आहे ट्रायम कडून बॉर्नविल T100. सो ह्या बाईकचं कसं वैशिष्ट्य आहे की ह्या बाईकचं काय वैशिष्ट्य आहे ना गाईज, ही बाईक 900cc अँड फुल रेट्रो स्टायलिंग बाईक आहे. आणि तुम्ही पाहू शकता हिचा कलर पण किती सुंदर आहे. ग्रीन कलर मध्ये खूपच असं विंटेज लुक भेटतो या बाईकला. त्यानंतर आपली स्पीड 400 सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर आपल्या मित्राची स्पीड 400, रोमिंग रोड्स म्हणून त्याचं चॅनलचं नाव आहे, त्यालाही सबस्क्राईब करा. अँड त्यानंतर ही जी आहे ना, ही सगळ्यात सेक्सी बाईक वाटली माझ्या ग्रुपमधून, स्पीड 12. आणि हिचा जो डुअल टोन कलर आहे ना, तो खूपच छान वाटतो असा. त्यानंतर परत अजून एक स्क्रॅमलर आहे आपल्याकडे. आणि मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणता येईल, वर बेस आहे ही बाईक. ही ॲक्च्युली टायगर 660 आहे. अँड ही जी बाईक आहे ना guys, खूपच सुंदर आहे. आय मीन फ्रंट पासून बॅक पोर्शन पर्यंत जे डिझायनिंग केली आहे ट्रायम्फने, ती खूप सुंदर प्रकारे केलेली आहे. अँड खूपच छान पळते. जी म्हणजे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन, त्यामुळे त्यामध्ये मी मुव्हिंग शॉट्स पण घेतले आहे. सो आता थंडी असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाहीये, गार वातावरण आहे त्यामुळे थोडासा आवाज अटकेल. सो सॉरी फॉर दॅट. आणि त्यानंतर सेकंड वाली जी बाईक आहे ना, ती आहे बॉबर, ट्रायम्फ बॉबर. खूपच सुंदर बाईक. म्हणजे वर्ड्स नाही या बाईकसाठी. खूप म्हणजे असं ज्याने पण डिझाईन केली ना, खूपच छान प्रकारे डिझाईन केली. ह्या ज्या पण मित्राची ही गाडी आहे त्यांनी खूप चांगली ठेवली आहे. समोर पाहू शकता तुम्ही, हे ते कार्बन पार्ट दिसतोय आपल्याला. आय गेस ABS वाला वेरियंट नाही आहे, नॉन ABS वेरियंट आहे. आणि त्या संगे यांनी यांनी GPS माउंट सुद्धा लावलेला आहे. अँड पाहू शकता सीट हाईट खूप कम्फर्टेबल आहे, क्रुझर टाईप ऑफ बाईक आहे. आणि त्यानंतर येते आपली टायगर, सगळ्यांची फेवरेट म्हणता येईल. MSK कडे पण तीच गाडी आहे. सो टायगर 800 आहे. पाहू शकता तुम्ही तिचा अपीअरन्स कसा आहे, तिची जी कलर कॉम्बिनेशन आहे मस्त. ट्रायम्फच्या एकच गोष्ट भारी असती, त्यांचे जे इंजन असतात ना खूप स्मूथ असतात. आणि पाहू शकता तुम्ही या ठिकाणी इनलाईन 3 सिलेंडर इंजन, 2 रेडिएटर ग्रिल्स दिसत असतील तुम्हाला. आणि गोल्डन कलरचे अपसाइड डाऊन फोक्स आहे. एवढीचा सेटअप दिलेला आहे गाडीमध्ये. आणि खूप सुंदर असं फ्रंट आहे. ह्या साईडला तुम्ही बघता ही विंडशील्ड आहे ना, ती ऍडजस्टेबल आहे. आणि त्यानंतर आपण बोलूया सेकंड बाईक बद्दल. तर ही आहे स्ट्रीट, आय गेस 765R आहे. हा, 765Rच आहे. ही नेकेड कॅटेगरीची बाईक आहे, स्ट्रीट फायटर टाईप मध्ये बाईक आहे. अँड खूपच सुंदर अशी बाईक दिसते ही. खूप साऱ्या मूवीज मध्ये यूज केलं आहे या बाईकला. स्टॅम कडून फ्लॅगशिप बाईक पण म्हणू शकता या बाईकला तुम्ही. आता कव्हर करूया दुसऱ्या गाड्या. सो या ठिकाणी पूर्ण तुम्हाला असं ट्रायम्फच पार्किंग मिळेल, ट्रायम्फ स्पीड 400ची. आणि त्या ठिकाणी पण 400च्याच पार्किंग आहे. आपल्या इथे जे हाय एंड बाईक्स आहेत ते स्ट्रीट ट्रिपल 765R आहे, टायगर 660 आहे, आणि त्यानंतर बॉबर आहे, बॉर्नविल आहे. या गाड्या आपण कव्हर केलेल्या आहेत. तो आता काय करू ना, सकाळपासून काय खाल्लं नाही, आपण पहिले नाश्ता करूया, मग नंतर ब्लॉग नंतर शूट करूया. तो चला नाश्ता करायला जाऊया. सो आता एनकोर रिसॉर्ट मध्ये आपण एंटर केले आणि तुम्ही पाहतच असताल एनकोर रिसॉर्ट
एवढं सुंदर आहे. रंगूट पासून आहे की 6 किलोमीटर लांब असणार आहे आणि आम्ही इथे म्हणजे ह्या रोडने एवढ्या वेळा जाऊन आलो बट कधीच या रेसॉर्टकडे आमचं लक्ष गेलं नाही आणि एवढं सुंदर रेसॉर्ट आहे ना काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला हे सगळं दाखवतो. स्टार्टिंग पासून बघा. इथून हा कॅफे आहे, त्यानंतर इथं स्विमिंग पूल आहे, डोंगर आहे, डोंगर खूपच छान आहे अँड त्या ठिकाणी लेक आहे. जसं की तुम्हाला या व्हिडिओच्या अगोदर मध्ये सांगितलं होतं की आम्ही यंदा इथून गेलोय पण कधी आमचं या रिसॉर्ट कडे लक्ष गेलं नाही. सो थँक्स फॉर ट्रायब त्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला अँड या रिसॉर्टचं सिलेक्शन केलं. खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. आय गेस तुम्हाला जर यायचं असेल तर इथे येऊ शकता. ब्रेकफास्टचे आय थिंक ₹325 प्लस टॅक्सेस आहे आणि तुम्ही अनलिमिटेड ब्रेकफास्ट करू शकता तिथे अँड खूप पीसफुल जागा आहे मीन्स अँड पाहतच असताल की एवढी शांतता आहे आणि एवढ्या सकाळ सकाळ असलं भारी वाटतं ना. गार वातावरण आहे एकदम आणि राईडचे पुरेपूर मजे घेतले जात आहेत. सो फायनली जे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे ना आता तो सुरू होत आहे अँड तिथं तयारी चालू आहे अँड आता आहे ना आपण काय करणार आहे थोडं ध्वजारोहणाचं जे कार्यक्रमाचे जे काही सेलिब्रेशन असणार आहे ते आपण शूट करणार आहे आणि त्यानंतर आपण बाईकचे रिव्ह्यू द्यायला जाणार आहे. तर तुम्ही पाहत असाल तिथं फ्लॅग लावलेला आहे आणि थोड्या वेळातच ते कार्यक्रम सुरू होणार आहे. तो अभी हम बात करने वाले स्पीड 400 के बारे में और स्क्रैम्बलर 400X के बारे में. तो दोस्तों अभी हमारे पास है ट्रायम की ओर से आने वाली स्पीड 77765R.